हाय हॅलो नमस्कार माय यूट्यूब चॅनल फ्रेंड्स. आज खूप दिवसांनी व्हिडिओ करायचा प्रयत्न करते. सो आज आहे 1 जानेवारी आणि मस्त नवीन वर्षाची सुरुवात. वार पण खूप छान आलेला आहे, बुधवार. त्याच्यामुळे आज आमचा मेनू आहे मटण आणि भेजा. सो मटण झालेलं आहे आणि मटण मी केलेली रेसिपीसुद्धा चॅनलवर आहे, तर ती नक्की बघा. आणि आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे भेजा फ्राय. सो भेजा फ्राय करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आणि भेजा फ्राय कसा केला जातो माझ्या पद्धतीने, तर तो नक्की करून बघा, ट्राय करा, खूप छान लागतो. सो चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. तर हे बघा, सर्वप्रथम आपण काय केलं, भेजा आणलेला आहे आणि तो छान पाण्यात ठेवलेला आहे. तर पाण्यात ठेवल्यानंतर काय होतं, त्याच्या ज्या ह्या नसा आहेत त्या खूप छान अशा निघतात आणि त्यामुळे भेजा साफ करण्यासाठी अगदी मदत होते. मग 5 मिनटं भेजा आणल्यानंतर 5 मिनटं पाण्यात ठेवायचं आणि त्यानंतर त्याच्या ज्या नसा आहेत त्या मस्त क्लीन करून घ्यायच्या. हे बघा 5 मिनटं झालेले आहेत आणि त्याच्यानंतर ही अशी सालटी निघते. अशी सालटी निघायला लागली की समजायचं तो छान साफ करण्यासाठी झालेला आहे. तर आपण तो साफ करून घेऊ आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरसाठी कोथिंबीर एवढंच लागणार आहे. तर आपण पहिला भेजा आहे तो साफ करून घेऊ. तर हा बघा मस्त भेजा साफ झालेला आहे. कारण हे आपण छान साफ केल्यानंतर लहान बाळांना खायलासुद्धा काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांचे पोट वगैरे काही दुखत नाही. सो माझं बाळ हे खूप छान आणि आवडीने खातो. सो अशा पद्धतीने साफ करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण फोडणीची तयारी करू. चला तर आपण भेजा करायला सुरुवात करू. त्यासाठी मी इथे 1 पळी तेल घालते. तेल जास्त घालू नका कारण ते अंड्यासारखंच असतं, त्याच्यामुळे ते जास्त तेल शोषून घेत नाही. आणि मस्त असं तेल छान गरम झाला की मग त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं. तर आपण हिंग घालून घेऊ मस्त. आणि त्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट घालू. आलं लसूण पेस्ट चांगली घालून घ्यायची, परतायची तेलाने. गॅसची फ्लेम बारीक करते आणि याची थोडीशी लालसर होत आली की मग त्यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. मस्त परतून घ्यायची कोथिंबीर. आहा, किती मस्त वास येते कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट. मस्त सगळं मस्त एकजीव झाला मसाला की मग आपण भेजा घालून घ्यायचा आणि त्यानंतर तो मस्त असा दोन्हीकडून असा मसाला लावून घ्यायचा. मसाला लावून घ्यायचा आणि त्यानंतर एक झाकण मारायचं आणि भेजा तर 2 मिनिटांनी येणं झाकण काढून घ्यायचं आणि हे मस्त असं प्रेस करायचं. पुन्हा एकदा झाकण मारू. 2 मिनिटांनी आपण पुन्हा झाकण काढून घेऊ. छान शिजत आले. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ, पण खूप कमी मीठ घाला कारण खूप मीठ घातलं तर ते खारट होईल. ते अगदी पाव चमचा असं मीठ एका भेजाला पुरतं आणि बास होतं.
मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण मारून ते शिजवायचं. चला तर आपलं मस्त ताट असं रेडी झालेलं आहे. मटण आणि भेजा फ्राय आणि त्याच्यासोबत नाचणीची भाकरी आणि तांदळाची भाकरी. तर बाय बाय, पुढच्या व्हिडिओपर्यंत. काय म्हणताय, करताय ना रेसिपी ट्राय? करा. बाय.